आमचे आर्टिस्ट जे कोणी बघतायत इंटरव्ह्यू त्याने मला आठवणीने दिली आहे एक आंब्याची पेटी पूर्ण. तुम्हाला दिली नसेल तर मी काहीच करू शकत नाही. दिली आहे की घेऊन गेली आहे ए, हे तुम्हाला अरे कळेल. काय बोलतो हा? गाडी बघता असताना त्यांना आंब्याचा वास आला गाडीत. तर मागे काय तर डिक्की न उघडता मागच्या सीटवर अच्छा त्या गेल्या गाडीतून मागे आणि ओपन करून बघत होत्या. मी मागून बघते असं काय करतायत. बघितलं तर ह्या डिक्कीला अशा बघताय हे आम्हाला दे ना आंबे. 2 लहान मुलं आली आहे. हा आता 2 लहान मुलं आणि हे तिसरं मूल असं झालंय सेटवर. आणि मला माझे नाही ऍड करत. प्रेक्षकांना नख दाखव नख वाढलेली दाखव. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, तुम्ही मज्जाची नीलम आणि आंबा महोत्सव आत्ताच इथे धूमधडाक्यात पार पडलाय आणि सारंग आणि सावली माझ्यासोबत. ते कसे आहात? मजेत. किती कष्ट केलेस आज खरं तर, म्हणजे हिला उचललं इतकं आणि त्यातनं हे मला एक कळत नाही. हे म्हणजे आपण सकाळी ठरवतो की व्यायाम करून यायचा आणि व्यायाम केल्यानंतर हे अशा काहीतरी गेम्स देतात उचलायचं वगैरे. माझे पाय एवढे दुखत होते शपथ सांगतो. अच्छा त्यात- म्हणजे मला उचलून तुझे पाय दुखायला लागले. अरे पण जिम मध्ये वर्कआउट करून आलो होतो ना मी ऑलरेडी. अरे पण चांगली गोष्ट आहे ना, थोडा एक्स्ट्रा फॅट बर्न होईल. मला उचलून तुझे पाय दुखायला लागले का? असं आहे. पण मला सांगा, आता आंबा महोत्सव आहे, आंब्याच्या आठवणी म्हणजे घरी काय काय पदार्थ बनवले जातात? घरी आमच्याकडे आंब्याचं सासव बनवलं जातं. सासव म्हणजे कसं सांगतो तुला, थोडंसं आंबट गोड असं असतं. त्याला तोणाक म्हणतात गोव्यात. चपाती सोबत वगैरे तुम्ही ते खाऊ शकता. तुला आणलंय आणि हे बनव? नाही, पण त्याच्या घरून खूप आंबे आलेत. त्याला काय बोलतात त्या आंब्यांना? कोणते होते? मानकुराद आंबे आलेत, पण कमाल आहेत ते. सेटवर कितींदा आंबा पार्टी? आंबे घेऊन जातो मी आणि त्याच दिवशी नेमकं कुणाचं शूट नसतं, फक्त दोघांचं शूट असतं. असं खूपदा झालंय. अशी आंब्याची पेटी घेऊन गेलोय आणि कोणीच नाही, आम्ही दोघं जाऊ. मग काय करायचं, मग पेटी परत घरी नेली, दुसऱ्या दिवशी विसरलो, मग तिसऱ्या दिवशी अजून काहीतरी, मग ते राहून जाते. पण आमचे आर्टिस्ट जे कोणी बघतायत इंटरव्ह्यू त्याने मला आठवणीने दिली आहे एक आंब्याची पेटी पूर्ण. तुम्हाला दिली नसेल तर मी काहीच करू शकत नाही. दिली आहे की घेऊन गेली आहे ए, हे तुम्हाला अरे कळेल. काय बोलतो हा? शाणा. पारू 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 आणि ही होती आणि गाडीत मी नवीन गाडी घेतली तर महासंगमच्या वेळेला ह्या दोघंही गाडी बघायला गेल्या. गाडी बघता असताना त्यांना आंब्याचा वास आला गाडीत. तर मागे काय तर डिक्की न उघडता मागच्या सीटवर अच्छा त्या गेल्या गाडीतून मागे आणि ओपन करून बघत होत्या. मी मागून बघते असं काय करतायत. बघितलं तर ह्या डिक्कीला अशा बघताय हे आम्हाला दे ना आंबे. असं एवढं. म्हणजे अशा पद्धतीने घेऊन गेलात आंबे? ठीक आहे ना, म्हणजे यार पण उन्हाळ्याची सुट्टी आणि आंबे हे कनेक्शन एक वेगळं आहे. ते कनेक्शन किती एन्जॉय केलंय लहानपणापासून? नॉस्टॅल्जिक येते. आंबे, उन्हाळा. आता ऊन खूप वाढलंय पण तरी उन्हाळा जसा सुरू होतो तेव्हा ते गावाकडची ओढ येतेच. माझी आई कोल्हापूरची आहे आणि एप्रिल मे महिन्यात मी कोल्हापूरलाच असायचो मामाच्या घरी. तर ते तिथलं वातावरण आणि गरमी होत असते तुम्हाला आणि तरी तुम्ही तो पंखा लावून झोपलेला असता. दुपारची वेळ, आंब्याचा रस वगैरे खाऊन जर का आपल्याला आरामात झोप लागते ना, एक वेगळंच आहे ते. किती एसी लावा पण त्यातली मजा वेगळी. आमरस असा विषय निघाल्यावर प्राप्ती आता रेसिपी सांगणार आहे. तर प्राप्ती, जिंकलीस ना, सांग. आंबा असतो आंबा- तो आंबा असा दाबायचा फोडायच्या आधी साल कोण काढणार? त्याला अरे दाब, थांब तर. साल नाही काढायची, साल नाही. आंब्याची साल नाही काढायची. आधी त्याला असं असं दाबायचं. कळतंय ना तुला, असं असं दाबायचं आणि त्याच्यानंतर त्याचा रस काढायचा. रस कसं काढायचं? हाताने. आणि काहीच नाही. आणि जर मग तो आंबाच खाल्ला जर असता तुम्ही ना. आणि काहीच नाही टाकायचं ना त्यात. सांगित काय जोक मारतो. काहीच नाही टाकायचं ना त्यात. अरे पण आपल्याला हवं तर आपण साखर टाकू शकतो. अजून काय? पण हे मी डाएट वाला लोकांचं. अजून काय? अजून साखरच. आमरस ना. अजून टाकतात ना, काय? वेलची टाकतात. मला नाही आवडत वेलची. अरे पण वेलचीने चव येते. नाही नाही, नको ना. आंब्याची स्वतःची चव आहे, आंब्याचं स्वतःचं अस्तित्व आहे. वेलचीची गरज नाही. ते बघ भांड्याचं नाही, मग आंबाच खा ना. ही भांडणं अशी सुरू राहणार आहे. पण आंबा महोत्सव आज दोघांनी खूप एन्जॉय केलाय. 2 लहान मुलं आली आहे. हा. हा आता 2 लहान मुलं आणि हे तिसरं मूल
असं झालंय सेटवर. खरंच म्हणजे त्या मुलांची लाड केली की हिला राग येतो की तू त्यांचाच लाड करतो, माझा लाड नाही करत. आणि हिचं जर लाड करायला गेलं तर दोन मुलं रुसतात, ती लहान मुलगी रुसते, असं आहे. हा म्हणजे आतापर्यंत मी एकटीच लहान होते यार सेटवर, आणि मग तेव्हा लाड करायचा तो, आता नाही लाड करत. हे बरोबर आहे का? चुकीचं आहे ना? बघ, असं काही नव्हतं, काही बदललेलं नाहीये. तिला ते आतून वाटतं उगाच, कारण त्या लहान मुलांचे मी लाड करतो हे तिला आतून वाटतं. असं काही घडलेलं नाही. मला माझे नाही लाड करत, पण ठीक आहे, ऍटलीस्ट मला आंबे तरी दिले, त्यांना ते पण नाही दिले. प्रेक्षकांना नख दाखव, नख वाढलेली दाखव. आणि हे नख ती सांगितलं मारते. मारते. हे बघ, ऐ! शिवी आली असती तोंडातून नाही आता. पण तू नाही देणार मला. नाही देणार तर ठीक आहे, पण ते लागतं ना. हे असं सुरू राहणार आहे. पण थँक्यू सो मच, मजा आली तुम्हाला खूप दिवसांनी भेटून, आणि लवकरच भेटू. थँक्यू. 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 मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.